उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी। माझे वडील माझा आदर्श। जुन्नर तालुक्यातील आने घाटाच्या अलीकडे पायथ्याशी वसलेलं गुळंचवाडी हे आमचं गाव। निसर्ग सौंदर्याने भरभरून नटलेलं व धार्मिकतेचा वसा जपणारं। दिनांक 1 सप्टेंबर 1960 रोजी काही देवबाई व काही लक्ष्मण धर्माजी गोसावी यांच्या पोटी माझे वडील दत्तात्रय यांचा जन्म झाला। परिस्थिती बेताचीच, पण तरीही कुटुंब आनंदात होतं। माझ्या आजी आजोबांना 6 मुले व 1 मुलगी असं 9 जणांचं कुटुंब सांभाळताना तारेवरची कसरत व्हायची। हालाकीच्या परिस्थितीमध्ये ग्रामदैवत मळगंगा देवीची पूजा अर्चा करून आपला उदरनिर्वाह करत समाधानाने राहत होते। 7 नंबरचे चुलते दिनांक 7 डिसेंबर 1993 रोजी अपघाती गेले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। अशा वेळी माझे वडील अण्णांनी कुटुंबाला सावरले। बेताचीच परिस्थिती असताना 1975 साली मुंबईला गेले। कुठलीही लाज न बाळगता माथाडी कामगार म्हणून हातगाडीवर काम केले। परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते। कुटुंबासाठी छाती फुटेपर्यंत त्यांनी हातगाडी ओढली, त्यातच आजारी पडले। मग गावी यायचा निर्णय घेतला। गावातील श्री डोंगरे यांच्या गाडीवरती किन्नर म्हणून त्यांनी काम केले। गाडी शिकले आणि शेजारील राम बांगर यांच्या ट्रकवरती ड्रायव्हर म्हणून काम केले। काही काळ घोडबदेव मुंबई येथे टॅक्सीवर देखील काम केले। ड्रायव्हिंगचा चांगला अनुभव पाठीशी असल्याने अण्णांना शासकीय परिवहन सेवा वरळी मुंबई येथे मंत्रालयामध्ये नोकरी लागली व कुटुंबाची कळा पलटली। हातगाडी ओढणारे अण्णा मंत्र्यांच्या गाडीवरती ड्रायव्हर झाले। गावाकडील लोक स्वाभिमानाने त्यांना मंत्री म्हणत। वेळ थांबून राहत नाही, परिस्थिती सुधारली आणि अण्णा गावाकडून भावंडांना घेऊन मुंबईला गेले। 10 बाय 20ची रूम भाड्याने घेतली। अण्णांमधील सेवाभाव जागृत होता। 3-4 गरीब मुलांनाही त्यांनी जेवणासह राहण्याचा आश्रय दिला। त्यानंतर आई विमलबाई हिलाही मुंबईला घेऊन गेले। सर्वांची जेवणाची काळजी मिटली। भाऊ रमेश, बहीण सविता यांचे शिक्षण मुंबईला झाले। मी मात्र गावीच आजी आजोबांकडे राहून शिक्षण घेतले। परिस्थिती बदलत गेली। अण्णांनी घाटकोपरला रूम घेतली। चुलत्यांच्या मुलांना शिक्षणासाठी नेलं। शिक्षण व कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलावली। मुलांच्या नोकरी व्यवसायासाठी प्रयत्नशील राहिले। मुला मुलींचे लग्न आदी जबाबदाऱ्या पार पाडून अण्णा निवांत झाले होते। दिनांक 31 ऑगस्ट 2018 रोजी मंत्रालयातून नोकरीतून अण्णा निवृत्त झाले। त्यांचा सेवानिवृत्तीचा अतिशय देखणा कार्यक्रम आम्ही कुटुंबियांनी केला। गावी आल्यानंतर अण्णांनी स्वतःला धार्मिक व सामाजिक कामामध्ये झोकून दिले। प्रवास व प्रयत्नांची त्यांना उपजत आवड होती, त्यामुळे सर्व नातेवाईकांना गोळा करून ते धार्मिक स्थळांना भेटी देत। त्याचप्रमाणे मित्र परिवारासोबत शिर्डी, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, जेजुरी, आळंदी अशा विविध ठिकाणी ते नेहमी जात। मागील वर्षी पंढरपूर आळंदीची पायवारी देखील केली। नंतर 15 दिवस भाऊ गोविंद व व्याही विष्णू गोसावी यांच्यासोबत नर्मदा परिक्रमा केली। मळगंगा देवीची पूजा अर्चा करायचे काम अण्णा करत। कुटुंबाची परंपरा व वारसा त्यांनी चालविला होता। एकत्रित कुटुंबासाठी ते नेहमी झटले। सर्वांमध्ये मिळून मिसळून राहायला त्यांना आवडायचे, म्हणून सर्वांसाठी पुढाकार घेऊन त्यांनी सर्व भावांना एकत्र घेऊन बंगला बांधला। अण्णांचा स्वभाव जितका शिस्तप्रिय तितकाच मनमिळाऊ होता। इतरांच्या सुखदुःखामध्ये ते नेहमी सहभागी होत। नातेवाईक समाजाबरोबर त्यांचे नाते आपुलकीचे जिव्हाळ्याचे होते। प्रत्येक व्यक्तीला ते सन्मान व आदर द्यायचे। सर्वांची आस्तीने आपुलकीने चौकशी करायची। मळगंगा मंदिरासमोरील दीपमाळीसाठी स्वतः पुढाकार घेऊन इतरांना प्रोत्साहित केले, तसेच 25,000 रुपयाची देणगी दिली। त्यांच्या संकल्पनेला मूर्तरूप येऊन सुंदर दीपमाळ तयार झाली। सकाळी 4 वाजता उठून देवीची पूजा अर्चेसाठी जात। 5 वाजता देवीची आरती घेऊन साडी चोळी नेसून हार घालून सर्वांना देवीचे फोटो पाठवत। गावातील लोकांनी 500 लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला। तसा लोकांचा सहभाग वाढला। अण्णांनाही आंतरिक समाधान वाटले, उत्साह वाढला। सर्व काही अगदी दृष्ट लागण्यासारखे चालू होते आणि अचानक काळाने घाला घातला। दिनांक 19 जुलै 2024 रोजी अपघातामध्ये अण्णा आम्हाला सोडून गेले। इतका भीषण अपघात झाला की कितीतरी कुटुंब पोरकी झाली। गुळंचवाडी गावावरच तो गाला होता।
आम्हाला तर विश्वासच बसत नव्हता. अश्रू भरलेल्या नयनांनी अण्णांना अखेरचा निरोप दिला. मळगंगा मातेने सेवेसाठी अण्णांना बोलवून घेतले की काय असंच वाटलं. दैवी सत्तेपुढे इलाज नाही. आमचे अण्णा खरोखरच आमच्यासाठी, समाजासाठी आदर्श होते. शब्दांकन श्री गणेश दत्तात्रय गोसावी. चाईना पाचोळा जिनारानो माळ, जिनारानो माळ. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या